शेतकरी मित्रांनो, आता आपण हळद या पिकाची पाहणी करत आहोत। आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपण किसान मित्र यूट्यूब चॅनलवरच्या माध्यमातून आपण एक प्रसार करत आहोत किंवा एक माध्यमातून एक आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहोत। आज हळद या पिकामध्ये आपण बऱ्याचशा प्रमाणात पाहतो की शेतकऱ्यांकडे हळद निरोगी दिसते आणि पानं जे आपल्याला अशा पद्धतीने जे दाखवतो की आपण हे पिवळसर दिसतात किंवा याच्यावर हा डार्क स्पॉट दिसत असतो किंवा आपण याला करपा म्हणतो। हा अर्ली ब्लाइट्स येत असतो। हा कंदमाशी ह्या किडीमुळे प्रसारित होतो किंवा इतरही किडी असतात त्याच्यामध्ये। आता पोंग्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला आली लागलेली असते। तर आता आपण हे याच्यामध्ये दाखवतो की शेतकरी मित्रांसाठी आता इकडे याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी पोंग्यामध्ये आली लागलेली आहे। तर आता हे आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा व्हिडिओच्या माध्यमातून। आता हा पूर्ण पोंगा खाल्लेला आहे। तर अशा पद्धतीने काय होते की ह्याच्यामध्ये आळी जी असते पोंग्यामध्ये जाऊन हा पूर्ण पान खाल्लेला असते आणि ह्यामुळे याची घाण विष्ठा लाळ असते, याच्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो। आणि जे काय आपल्याला बुडामध्ये आपण जे पाहतो खत टाकलं असतं आपल्या बेडवरती, आता हे जवळून थोडंसं दाखवा शेतकरी मित्रांनो। आता आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवत आहोत की आपल्याला आपण इथं खत टाकलेलं आहे। खत आपलं हे मातीमध्ये मिश्रण झालेलं नाही। आता हे 70% खत आपलं हे हवेतच आहे किंवा याचं खाली मुळापर्यंत पोहोचती होत नाही आणि खाली याच्या मुळा आलेले आहेत। ह्या मुळा पूर्ण खाली याच्यामध्ये येऊन आपल्याला अन्नद्रव्याच्या शोधामध्ये येऊन ह्या काळ्या डॅमेज पडलेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने शेतकरी मित्रांनी आपल्या मुळा ह्या डॅमेज पडल्यामुळे किंवा काळ्या पडल्यामुळे हे अन्नद्रव्य आपलं वेस्टेज जात आहे। आता याला आपण ड्रिचिंग करतो किंवा आपण खतं टाकतो ते वर न टाकता अशा पद्धतीने आता हे जे खत आहे आपण मातीच्या स्वरूपात दाखवतो। जे पुढचा खताचा डोस वापरायचा आहे अशा पद्धतीने सरीने इकडल्या साईडने टाकणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून खताची माहिती जे आपली जे ताकद आहे किंवा अन्नद्रव्याची गरज आहे हे पूर्ण मुळ्या या साईडनं आपल्या 70% असतात अवलंबून आणि त्या मुळ्या पूर्ण ग्रहण करतात अन्न। आणि आता हे जमीन जे पाहतो की आपल्या शेतकरी मित्राचं जे नियोजन चांगल्या पद्धतीने असल्यामुळे हे मुरमाड आहे किंवा खडकाळ आहे। तर अशा पद्धतीने याच्यामध्ये अन्नद्रव्याचं विघटन किंवा विद्राव्यता याच्यामध्ये होत नसते। अशा टायमिंगमध्ये आपण काय करायला पाहिजे की जमिनीमध्ये जे आपण खतं वापरतो त्याला आपण 10-26 किंवा DAP किंवा आपण बऱ्याच प्रमाणात महागाची खतं वापरत असतो। हे खतं आपल्याला हेच लागतात अशी काही गोष्ट नसते। ह्यामध्ये आपल्याला लागणारे फॉस्फरस, कॅल्शियम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा दुय्यम अन्नद्रव्य हेही देणं महत्त्वाचं आहे। मुख्य अन्नद्रव्यासोबत आपल्याला ते द्यायचं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये कंदकूज किंवा सड हेही लागू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे। बऱ्याच ठिकाणी शेतकरी फर्टेरा किंवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा कंपन्याचे त्याच्यामध्ये क्लोरंटा, निलिप्रोल किंवा कार्टप हे वापरत असतात। हे वेळोवेळी वापरायला पाहिजे आणि आलटीपलटी करून किंवा त्याच्यामध्ये आपण बदलून वापरायला गरजेचं आहे। आता शेतकरी मित्रांसाठी आपल्याला काय होते की बऱ्याच ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट लागू करता येत नाही, कारण बरेच दुकानदार काय सांगत असतात किंवा सांगणारे लोक सांगतात की आपल्याला मी 10-26 टाकलं तुम्ही 10-26 टाका, ही बॅग टाकली ती टाका, कारण ती गोष्ट तुमच्या शेतात लागू होईल याची काही गॅरंटी नसते। तुमच्या पिकाची पहिले तुम्ही पाहणी करा, त्यात पानं पिवळी आहेत का आणि त्याच्यामध्ये अन्नद्रव्याची कुठली कमतरता दिसत आहे किंवा त्याचं आपण असं पिवळसरपणा हे दिसते हे याच्यातून आपण पाहणं महत्त्वाचं आहे। आणि ज्यावेळेस आपण याला उपटून पाहतो, आता याला दाखवा इथं, आता शेतकरी मित्रांनी इथं जवळच पाहतो की ह्या झाडाला बुंद्याला एकही फुटवा नाही। आता हे अशा पद्धतीने जर याला फुटवा नाही निघाला तर एक आपण याच्यातलं कमजोर झाड उपटून पाहू। तर आता याच्यामध्ये याच्या मुळ्या जे आहेत 5 ते 10% पांढऱ्या मुळ्या आहेत, पण 15 ते 20% वर किंवा 40% जवळपास ह्या मुळ्या सडलेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांचं म्हणणं राहते की माझ्या हळदीला फुटवा का नाही निघाला। पहिली गोष्ट समजून घ्या तुम्ही, हे पूर्ण जे पान आहे हे पान पूर्ण करपल्याशिवाय याच्या खाली नवीन डोळा तयार होत नसतो। मित्रांनो, तुम्हाला फुटवा कधी निघतो की हा मातृकंद जर चांगला परिपक्व झाला तर याला याच्या खालून अशा पद्धतीने याला आपण अंगठा गड्डा किंवा डाव्या साईडचा गड्डा असा म्हणतो। उजव्या आणि डाव्या साईडला याला दोन्ही साईडला अशा पद्धतीने हे डोळे फुटत असतात। तर हा आपला असतो फुटवा। हा जर फुटवा जर आपल्यासाठी जर आला तर हे तुम्हाला ह्याच्यामधून नवीन डोळा तयार होत असतो किंवा आपण याला फुटवे निघणे म्हणतो। हे जर डोळा निघाला, हा जर परिपक्वतेत जर भरला तर तुम्हाला ह्याच्या खाली पण दुसरा डोळा निघत असतो। आता इथं पण दाखवा। आता हे जसे तुमचे पानाचे लेअर निघत जातात किंवा याचे कवच हटत जातात तसा तुम्हाला इथं नवीन एक डोळा तयार होत असतो। आपल्याला डोळे काढण्यासाठी काही वेगळी गोष्ट लागत नाही। हे आपल्याला याच्यामध्ये अन्नद्रव्य देणं महत्त्वाचं आहे। हे जर आपण पुरवण केली तर सगळ्यात चांगलं। आणि ज्यावेळेस आपण लागवड करतो किंवा लागवड केल्यानंतर जर आपल्याकडे जर शेणखत जर कुजलेल्या जर असेल चांगल्या प्रमाणात तर ते वापरत चला, ते सगळ्यात फायद्याचं आहे। रासायनिक खतापेक्षा तुम्हाला कधीही तुमची सेंद्रिय शेती कामाची। तरी अशा पद्धतीने आपल्या शेतकरी मित्रासाठी माहिती पोहोचवली। आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि माझा नंबर सेव्ह करा 95 70 00 36 66। धन्यवाद मित्रांनो।